आपल्या सेंटरचं ब्रँडिंग करा. इथं इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सिस्टीममध्ये तुम्हाला आय कार्ड बनवायला दिलेलं आहे. तुम्ही इथं बल्कमध्ये प्रिंट करू शकता, सिंगल पण काढू शकता. मी बल्कमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही एकाच वेळी किती प्रिंटआउट काढू शकता. कलर प्रिंटआउट काढा आणि कार्ड होल्डर मार्केटमध्ये इझिली अवेलेबल होतात. त्यात तुम्ही टाकून विद्यार्थ्यांना देऊ शकता. तुम्हाला उभं पाहिजे का आडवं पाहिजे तुमचा चॉईस आहे. तो तुम्ही जनरेट बटनमध्ये क्लिक केलं की तुम्हाला असे उभ्या स्वरूपामध्ये आय कार्ड मिळतील. तुम्हाला आडवं पाहिजे असेल तर लँडस्केप करा. लँडस्केप केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याची प्रिंटआउट काढता येईल. आडवे आले बघा. तर अशा पद्धतीने उभे आणि आडवे दोन्ही प्रकारचे अवेलेबल आहे तुमच्याकडं. तुम्ही फक्त त्याची प्रिंटआउट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहे सिग्नेचर करून. त्याच्यावरती तुमचं सेंटरचं ब्रँडिंग आहे आणि त्यामुळं तुमच्या सेंटरचं नाव वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यामुळे तुमच्या सेंटरची जाहिरात मस्तपैकी होणार आहे. आणि या व्यतिरिक्त याच्यावरती जो QR कोड दिलेला आहे किंवा बारकोड दिलेला आहे याचा उपयोग करून आपण डायरेक्टली प्रेझेंटी घेऊ शकतो. ही सिस्टीम तुम्हाला समजण्यासाठी चॅनलवर जाऊन अटेंडन्स फीचर इन IMS हा व्हिडिओ पहा. पूर्ण सिस्टीम कशी असते काय असते हे तुमच्या लक्षात येईल.